आज माझ्या ऑफिसची क्रिसमस पार्टी आहे सायंकाळला. आता वाजले आहे दुपारचे 4:30. मी मगाशी ऑफिसवरून आलो. तसं तर आज माझं वर्क फ्रॉम होम नव्हतं, मी ऑफिसला गेलो होतो, बट मी लवकरच कल्टी मारली आणि घरी येऊन ऑफिस केलं. आणि सायंकाळी आज आमची ऑफिसची क्रिसमस पार्टी आहे. आमच्या घराच्या बाजूचे कुत्रे आहे. तर येस, सायंकाळी आमची ऑफिसची क्रिसमस पार्टी आहे, तर त्याच्यामध्ये मला जायचं आहे. अनफॉर्च्युनेटली निकिता नाही येणार, तर तिला मला एकटीला घरी सोडून जावं लागेल कारण की तिथे सगळे ऑफिसचे लोक राहील. तर आता आम्ही चाललो आहो ग्रोसरी करायला. थोडंफार ज्या वस्तू आहे त्या आणायच्या आहे. तर जवळच आमच्या एक पिंगो डोसे नावाचं एक ग्रोसरी स्टोअर आहे मोठं, तिथून ग्रोसरी करूया. आणि अजून एक गोष्ट की आमचं एक जे डॉक्युमेंट आहे, रेसिडेन्स कार्ड ज्याला म्हणतात इथे युरोपमध्ये, त्याच्यासाठी आम्ही इंडियावरून एक डॉक्युमेंट मागितलं होतं, जे एक रिक्वायरमेंट आहे. तर ते डॉक्युमेंट पण इंडियावरून कुरिअर केलं होतं, तर ते पण आलेलं आहे. आणि त्याचं ऑफिस पण त्या ग्रोसरी स्टोअरच्या बाजूलाच आहे, तर तिथून आम्ही ते कलेक्ट पण करूया. तर आम्ही विचार केला की आमचे दोन्ही पण काम एकासोबत होते, ग्रॉसरी आणि डॉक्युमेंट पण पिक करणं होईल. तर आता वेळ कमी आहे, तर पटापट हे निपटवून जाऊया. आमच्या घराजवळ एक पाकिस्तानी इंडियन रेस्टॉरंट आहे, जिथे आम्ही आतापर्यंत गेलो नाही. तसं तिथं एकटी समोर निघाली मला सोडून. तसं तर आत्ताचं टेम्परेचर 13 डिग्री आहे. युजली यांचा विंटर तितका हार्श नाही राहत, बट सध्या तरी भरपूर थंडी आहे इथल्या लोकांसाठी. €1 लिहिलंय. मला वाटलं सगळं अंडर €1 आहे. हां, आम्ही गेलो, बट नाही आहे. €1च्या वरच सगळं आहे. म्हणजे काही गोष्टी आहे ज्या €1च्या आहे, बट त्या पण वर्स नाही आहे. जिम आहे जिथे निकिता कधी जात नाही, बट ती प्रत्येक वीकला म्हणते की आपण जिम जाऊ. बट आता तो दिवस कधी येईल माहित नाही. कधी मोटिवेशन घेत राहावं की या आठवड्यात जिम चालू करू. हां, बघूया आता. आएगा वो भी दिन जल्दी आएगा. आम्ही पोहोचलेलो ऑलमोस्ट. जस्ट पोचलो आम्ही. इकडे आहे ना ग्रोसरी स्टोअरमध्ये यांच्याकडे कॅफेटेरिया पण असतो. तर हा यांचा कॅफेटेरिया आहे आणि यांची एंट्रन्स इकडनं आहेत जायला. आता याच्या जस्ट वर अपार्टमेंट्स आहेत. या लोकांना बरं आहे की डिरेक्ट येऊन कधी पण येऊन ग्रोसरी करू शकते. हा बघा, हा कॅफेटेरिया यांचा इकडे. सोबतच इकडे ग्रोसरी म्हणतो की बेकरी सेक्शन, आणि इकडून स्टार्ट. अचानक मला आठवलं की ते डॉक्युमेंट घ्यायचं राहिलं आणि ते सायंकाळी 7ला बंद होते. तर मी अंदर जाऊन वापस आलो बाहेर. मी म्हटलं आधी हे डॉक्युमेंट कलेक्ट करून घेऊ आणि त्यानंतर मग शॉपिंग तर करताच येते. हां, ते काम आधी. विसरून गेलो होतो. थिएटरचं ऑफिस आहे समोरचं. हे ते ऑफिस आहे, इथून आता डॉक्युमेंट घेऊया. ती गेली आहे शोधायला. अर्चित, डिड यू फाइंड इट? हां, त्याला मिळालं. हे आहे ते. इकडे कॅरियरमुळे खूप हां, प्रॉब्लेम. इकडे हा प्रॉब्लेम आहे. मी पिन मागितलेला आहे आता. $2,000 years later. मिळेल का आजच्या दिवस पिन? तर फायनली त्याला पिन मिळालेला आहे. बघूया आता अजून काय प्रोसेस आहे तर. तर असं सगळं मुख्य काम असतं इकडे.
थँक्यू. थँक्यू ऑब्रिगादा. सर समोरच ग्रॉसरी स्टोअर आहे, आता आम्ही तिथे जाऊ. इकडे हे लोक थँक्यूला ऑब्रिगादा म्हणतात, म्हणजे जे फिमेल आहे त्या ऑब्रिगादा म्हणतात आणि जे मेल आहे त्या ऑब्रिगादो म्हणतात. आणि आता इकडे क्रिसमस चालू आहे, तर इकडे असं ना पॅकिंग पेपर ठेवलेलं असतं. तुम्ही यायचंच, तुम्ही जे सामान घेतलं ते स्वतः पॅक करू शकता इकडून. आहे ना मस्त, फ्रीमध्ये काम आहे. सर आम्ही अशी ट्रॉली घेतलेली आहे, तर मला ना इथला हा कन्सेप्ट खूप आवडतो ऑरेंज ज्यूसचा. इकडे असे ऑरेंज ज्यूसचे मशीन असते, कारण की कंट्री संत्र्यासाठी खूप फेमस आहे. आणि असं बॉटलमध्ये, छोटी बॉटल मिड साईज आणि हा आहे लार्ज साईज. याच्यामध्ये हे 399 युरोमध्ये बॉटल प्लस ज्यूस, म्हणजे Juice. फुल बॉटल तुम्ही भरू शकता. 1 लिटरची आहे ही. तर असं तुम्हाला जी बॉटल पाहिजे ते इथे ठेवायची आणि देन फ्रेश ज्यूस येतो. भन्नाट आयडिया आहे हा. काही भाजी घ्यायची आहे का कुठली? ही पत्ताकोबी आहे घरी. फुलकोबी छोटी साईज एक. निकिता तुम्हाला आता ते दाखवणार की ते भाजीपाला म्हणजे घ्यायचा कसा असतो. म्हणजे आपण डायरेक्ट याच्यामध्ये नाही टाकू शकत या बॅगमध्ये. आधी एका इथल्याच एका बॅगमध्ये प्लास्टिकमध्ये टाकून, जास्त मोठी नको घेऊ खराब होऊन जाईल नाही तर. हां, याच्यामध्ये टाकून याचा कोड बघायचा असतो. आता हा काय आहे? हां 519 हा कोड आहे याचा. तर इथे येऊन या मशीनमध्ये ठेवायचं असं वेट आणि ते हा कोड टाकायचा, एंटर. इथून मग असं स्टिकी नोटसारखं बाहेर येते, त्याच्यावर बारकोड असतो. आता हा स्कॅन करायला रेडी. आपलं रेडी. फ्रूट्सचे भरपूर व्हेरायटी आहे इथे. यांच्या ग्रोसरी स्टोअरमध्ये लिकर स्टोअर पण आहे आतमध्ये, जिथे वाईन विस्की बियर हे सगळं मिळते. हे असं सहसा आपल्या इंडियामध्ये नाही बघायला मिळत. अजून दूध पण पाहिजे. आणि ही आमची कॅट, आणि तिला पाहिजे इथलं कॅट फूड. लॅटिसिनोज, मे बी हे डेअरी सेक्शनला हे लोक लॅटिसिनोज म्हणतात. दूध इथेच कुठेतरी आहे. दूध दिसलं काय? मे बी इकडे. हा इकडे आहे. युजली आम्ही हे मिमोसा या ब्रँडचं दूध घेतो. जास्त कॉस्टली पण नाही आहे आणि इकडचे लोक युजली हेच घेताना दिसले मला. निकिताच्या मम्मीचा फोन आला तर ते मम्मीशी व्हिडिओ. खायचा आंबा कुठला पण जो बरा वाटत आहे. सगळे स्वीट लिहिलं आहे याच्यावर. मी व्लॉगमध्ये येत आहे. तुम्ही व्लॉगमध्ये येताय म्हणजे? मी व्लॉगमध्ये येत आहे, व्हिडिओमध्ये. हे पॅदेरिया म्हणजे पोर्तुगीजमध्ये बेकरी सेक्शन. असं ओढलं, शेवटच बाकी आहे बघा. तसं आमची शॉपिंग झाली आहे. आम्ही पिंको डोसेमध्ये पिंको डोसेचीच बॅग घेऊन आलेलो. हा, स्काईज पिंक तो मूवी आहे ना, स्काईज पिंक. आम्ही निघालो आता आमच्या घराच्या रस्त्याला. इथून बस 5 मिनिट, जसं मगाशी आलो तसंच. निकिता तू मग आज घरी काय करणार आहे एकटी? मी आता पार्टीला गेल्यावर टीव्ही बघेल. मी तेच करत असते. मी तिला म्हटलं की चल माझ्यासोबत, बट ती लाजर. सांगा जर मी इन्व्हायटेड नाही आहे तर मी कसं जाणार ना? बिन बुलाते बिन बुलाए बारा. तसं आता ऑफिसचेच लोक तसे येणार आहे, अदरवाईज मी हिला घेऊन गेलो असतो. आणि ही पण आता माझ्यासाठी पहिली ऑफिस पार्टी आहे, तर मला पण नाही माहीत त्यांचा सीन कसा काय असतो. आम्ही याच एरियामध्ये 2 घर बघितले होते. हे घर फायनल करायचा आधी, म्हणजे हे घर प्लस अजून एक घर आहे, ते जस्ट एक लेन आधी आहे. तुम्हाला ते घर दाखवतो बाहेरून. हा, आतापर्यंत इंडिया असतात तर जास्वंदाचे फुलं जसे तोडतात लोक, हे फुलं तोडून देवाला वाहले असते. येस.
इकडे काही फुल नसतं राहील. त्या झाडाला भरपूर फुलं लागले. निकिता मला ट्राय करत आहे की ती मला म्हणत आहे की मी तुझ्या आवडीचं आज काही ना काही घरी खायला बनवते, बट तू ऑफिस पार्टीला जाऊ नको. तर आता मी काय करायला पाहिजे? आता मी बायकोसोबत घरी बसून छान जेवण करायला पाहिजे की मी ऑफिसवाल्यासोबत पार्टीला जायला पाहिजे? काय वाटतं, बरोबर आहे ना? त्यांनी घरी थांबायला पाहिजे माझ्यासोबत. मी थांबायला पाहिजे की नाही सांगा मला कमेंटमध्ये. बट तुमची कमेंट येतपर्यंत मी जाऊन पण येईल पार्टीला. हा व्लॉग किती दिवसांनी येईल तेव्हा आम्हाला पण नाही माहिती. बिल्डिंग आहे जिथे आम्ही एक फ्लॅट बघितला होता. त्यातला हा एक अपार्टमेंट आहे ग्राउंड फ्लोअरचा आणि एक हा एक आहे. आम्ही रिझन हे होतं की आम्ही हे याच्यासाठी नाही गेला कारण की हे बघा इथंच रस्ता आहे आणि हे जे व्हाईटवाला आहे ना ही बाल्कनी आहे. तर जे लोक रस्त्यावरून जाणं येणं करतात त्यांना सरळ एकदम हॉलमधलं सगळं दिसलेलं असतं, म्हणजे प्रायव्हसी नसती तितकी. आणि त्याच्या कम्पॅरेटिव्हली आता सध्या जो अपार्टमेंट आम्ही केला आहे तो बस याच्या नेक्स्ट लेनमध्येच आहे आणि तो 3rd फ्लोअरला आहे. आणि आम्हाला त्या फ्लॅटमध्ये थोडी स्पेस पण जास्त वाटली म्हणून आम्ही तो फ्लॅट चूज केला. हे इथलं स्टुडंट अकोमोडेशन आहे, बाजूलाच युनिव्हर्सिटी आहे तर त्याचं हे अकोमोडेशन आहे इथे. तर आता मी ऑलमोस्ट घरी पोहोचत आहोत. सर आजचा डे आमचा संपलेला आहे आणि ब्लॉग पण आम्ही आता इथेच एंड करू. बघूया, आमच्याकडे 1 तास उरलेला आहे. मी अर्जितला कन्व्हिन्स करू शकतो या नाही, तो डिनरला जाईल की नाही ते बघूया. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्की कळवेल अर्जितने मला धोका दिला या नाही. आम्ही जेव्हा पण घरी येतो आमच्या घरासमोर 2 सिक्युरिटी गार्ड बसलेले असतात आणि आता मी त्यांच्या जवळ गेलो की त्या पडतात. पळाले. आम्ही व्लॉग एंड केलाच होता. तर मला इकडे मस्त व्ह्यू दिसला, मस्त व्ह्यू होता. म्हटलं एकदा तुम्हाला दाखवावं. वा कसला भारी सनसेट झालाय. आणि हा आमचा सराउंडिंग एरिया भारी. आत्ताच आमचे 2 सिक्युरिटी गार्ड पळालेत, ते इकडे झोपतात कुठेतरी. आणि या कधी हे बघा कशी लपून बघता बघा.